जय शिवराय मित्रांनो आता लवकरच कृषी विभागाच्या माध्यमातून खरीप पीक विमा 2026 करता अर्ज करण्याचं आवाहन करण्यात येईल आणि याच्याच नंतर हा खरीपाचा पीक विमा नेमका ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा, याच्यासाठीची कागदपत्र कशी अपलोड करायची, काय काय कागदपत्र लागतात, हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही PMFBYच्या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला दोन पद्धतीने पीक विमा भरता येणार। एक तर स्वतः शेतकरी म्हणून आणि दुसरं तुमचा CSC ऑपरेटरच्या माध्यमातून। तुम्ही स्वतः शेतकरी म्हणून पीक विमा भरू इच्छित असाल तर कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्की माहिती घेऊयात। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून CSCच्या माध्यमातून पीक विमा कसा भरायचा हे आपण पाहणार आहोत। CSCच्या माध्यमातून पीक विमा भरण्यासाठी आपल्याला CSCचा युजर ID, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचे। लॉग इन केल्याबरोबर PMFBYच्या पोर्टलवरती सर्वात प्रथम आपल्याला राज्य निवडावं लागणार आहे। याच्यामध्ये महाराष्ट्र आपल्याला निवडायचे। महाराष्ट्र निवडल्यानंतर आपण पाहू शकता खरीप पीक विमा 2026 याचबरोबर फळपीक विमा 2026 या दोन्ही योजना दाखवल्या जात आहेत। आता आपण पीक विमा भरणार आहोत तर फसल बीमा योजनाला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे। ऍप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपण ऍप्लिकेशन फॉर्म ज्या ठिकाणी आपण अर्ज भरणार आहोत। याच्यानंतर पेड ऍप्लिकेशन, अनपेड ऍप्लिकेशन, रिव्हर्टेड ऍप्लिकेशन, फळपीक विमा योजनेमध्ये ऍड ऑन भरता येतो ते ऍड ऑन वगैरे दाखवलेले येतात। आता याच्यामधून आपल्याला काय करायचंय तर सर्वात पहिलं ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचंय। ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पीक विमा योजना दाखवली जाते आपण जी सिलेक्ट केलेली आहे। त्याच्या खाली आपल्याला IFSC कोड नुसार आपलं डिटेल टाकायच्यात। तर IFSC कोड माहित असेल तर येस करायचं, नसेल तर आपण जिल्हा, बँक आणि त्याच्या शाखेनुसार IFSC कोड सर्च करू शकतो। जर माहित नसेल तर आपल्याला काय करायचंय, राज्य निवडायचे, जिल्हा निवडायचा आहे, ज्या जिल्ह्यातील आपली बँक असेल त्याच्यानंतर त्या याची आपल्याला जो काही तालुका, ब्रँच जे नाव असेल ते नाव आपल्याला याच्यामधून निवडायचे आणि ते निवडल्यानंतर आपल्याला IFSC कोड दाखवला जाणार आहे। याच्यानंतर आपला अकाउंट नंबर वगैरे टाकायचा। जर IFSC कोड माहित असेल तर डायरेक्टली IFSC कोड टाकून आपण पुढे जाऊ शकता। याच्यानंतर आपल्याला आधारनुसार नाव, आपलं बँकेच्या अकाउंटनुसार असलेलं नाव, आपला आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे। बऱ्याच वेळा बँकेची माहिती घेतल्याबरोबर ही सगळ्या बाबी ऑटोमॅटिक कंप्लीट होतात। जर कंप्लीट नाही झाल्या तर तुम्हाला या ठिकाणी मॅन्युअल तुमचं नाव, अकाउंट नंबर नुसार असलेलं नाव, आधार नंबर टाकून आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे। आधार नंबर व्हेरीफाय झाल्याबरोबर फार्मर ID ऑटोमॅटिकली घेतला जाणार आहे। याच्यानंतर पुढे तुम्हाला काय की जे काही तुमचा प्रवर्ग असेल तो प्रवर्ग निवडायचा आहे। याच्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव जे काही सन ऑफ असेल, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, मोबाईल नंबर या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे। मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी एक कॅप्चा कोड टाकला जाईल। तो कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाणार आहे। आलेला OTP तुम्हाला त्या बॉक्समध्ये एंटर करून व्हेरीफाय करायचं। मोबाईल नंबर या ठिकाणी व्हेरीफाय होणार आहे। आधार नंबर, मोबाईल नंबर दोन्ही तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करायचे। त्याच्यानंतर तुमचं वय जे असेल ते वय टाकायचं। बऱ्याच वेळा तुम्ही बँकेचा अकाउंट नंबर घेतल्याबरोबर आधार संलग्न असलेल्या बँक अकाउंटमुळे ही सगळी माहिती ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ठिकाणी घेतली जाते। याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रवर्ग किंवा त्या जमिनीच्या संदर्भातील माहिती कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, स्मॉल मार्जिनल फार्मर, ते तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे। याच्यानंतर तुमचा जो काही रहिवासी पत्ता असेल तो रहिवासी पत्ता याच्यामध्ये पूर्णपणे द्यायचा। आता हा पत्ता आपण ज्या ठिकाणी राहत असाल त्या ठिकाणचा पत्ता देऊ शकता। तुम्ही छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, जिथं कुठं राहता तो पत्ता आणि पिनकोड तुम्हाला याच्यात द्यायचा आहे। गावचा असेल तर गावचा पत्ता द्यायचा आहे, त्याच गावातला असेल तर त्याच द्यायचा आहे। नॉमिनी द्यायचं असेल तर खाली सिलेक्ट करून नॉमिनीची माहिती भरायची, नसेल तर लेटरवरती क्लिक करून सबमिट करायचे। आता हे सबमिट केल्यानंतर आपल्याला एक पुन्हा पत्ता विचारला जातोय। हा पत्ता ज्या ठिकाणी आपली जमीन आहे, ज्या ठिकाणचा पीक विमा भरायचा आहे त्या ठिकाणचा पत्ता आहे। आता या ठिकाणी जिल्ह्यानुसार वेगवेगळी पिकं आहेत, प्रत्येक क्लस्टरनुसार वेगवेगळी पिकं आहेत। काही ठिकाणी सोयाबीन, काही ठिकाणी मूग, उडीद किंवा जे काही कांदा वगैरे असेल अशी वेगवेगळी पिकं आहेत। तर तुम्हाला क्लस्टर त्याच्यातून निवडायचं आहे। जिल्हा, तालुका, तुमचा सर्कल, गाव, ग्रामपंचायत, गाव हे सगळं निवडायचे। याच्यानंतर तुम्ही मिक्स क्रॉप भरणार आहात का? मिक्स क्रॉपिंगचं भरायचं असेल, तूर प्लस मूग उडीद किंवा तूर प्लस सोयाबीन वगैरे, तर तुम्ही याच्यामध्ये निवडू शकता आणि त्याच्या रेशिओनुसार तुम्हाला ते भरता येणार आहे। परंतु तुम्ही सिंगल पिकानं सुद्धा भरू शकता। आता आपण सिंगल पीक भरणार आहोत तर सिंगल पीक सिलेक्ट करायचे। याच्यामध्ये पाहू शकता या सर्कलसाठी असलेली पिकं याच्यामध्ये दाखवली जात आहेत। तर त्याच्यामधून जे पीक आपल्याला भरायचे ते पीक याच्यामध्ये निवडायचे। पीक निवडल्यानंतर पुढे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची की कधी याची पेरणी झालेली आहे। पेरणीची तारीख आपल्याला पीक पेऱ्यावर सुद्धा तीच मेन्शन करायची आहे। याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुढची माहिती द्यायची की हा शेतकरी कोण आहे, स्वतः मालक आहे, भाडेपट्टा करारधारक आहे, इतर जे काही असेल ते त्याच्यामध्ये टेनन वगैरे जे असेल ते निवडायचं। ते मालक असेल तर मालक निवडायचे। त्याच्यानंतर आपला सर्वे नंबर आणि खाते नंबर, अट्यानुसार असलेला खाते नंबर आणि त्या जमिनीचा सर्वे नंबर हे दोन्ही टाकायचे आणि सर्च वरती क्लिक करायचे।
खाते नंबर, आटे नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी सर्च केल्याबरोबर आपली जी काही खातेदाराची माहिती आहे ती दाखवली जाईल. त्या माहितीला सिलेक्ट करायचे. माहितीला सिलेक्ट करून सबमिट केल्याबरोबर त्या शेतकऱ्याची जेवढी जमीन आहे ती दाखवली जाईल. त्याच्यापैकी आपल्याला सर्व जमीन या ठिकाणी आलेली आहे. आता किती जमिनीसाठी हा पीक विमा भरायचा आहे? 1 हेक्टर, 40 आर वगैरे वगैरे. 40 आर असेल, 1 एकर असेल तर 0.40 करावं लागेल. 10 गुंठे असेल तर 0.10 टाकावं लागणार. ते क्षेत्र आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आणि त्यानुसार जो हप्ता असेल तो हप्ता आपल्याला दाखवला जाईल. ऍड लँड वरती क्लिक करायचे. आता ही जमीन आपली ऍड झालेली आहे. जमीन ऍड झालेली खाली आपल्याला दाखवली जाते. दुसरी जमीन ऍड करायची असेल ऍड करू शकता. याच्यानंतर आपल्याला कागदपत्र अपलोड करायचं. कागदपत्रामध्ये आपल्याला काय काय आहे तर याच्यामध्ये बँकेचं पासबुक आपल्याला अपलोड करायचे, जे डीबीटीला आधार संलग्न पासबुक असावं. देताना व्यवस्थित तेच पासबुक द्या. याच्यानंतर जमिनीचं रेकॉर्ड, तुम्ही 8 असेल तर पूर्ण 8 किंवा 7/1-2 असतील तर ते जोडू शकता. याच्यानंतर तुम्हाला पीक पेरा जोडायचा. पीक पेऱ्यावरती तारीख व्यवस्थित असावी, त्या पिकाची नोंद असावी. अशी सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला ती कागदपत्र अपलोड करायचे. तर कागदपत्र अपलोड झाल्यानंतर खाली स्क्रॉल करून तुम्हाला याच्यामध्ये प्रिव्ह्यू नावाचे ऑप्शन आहे. या प्रिव्ह्यू वरती क्लिक करायचे. म्हणजे तुम्ही जी काही माहिती भरली ती माहिती तुम्हाला दाखवली जाईल. याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती तुम्ही करू शकता सबमिट करण्यापूर्वी. याच्यानंतर सर्व अटी शर्ती वरील मारलेली माहिती आपली बरोबर आहे असे टिक द्यायचे आणि सबमिट वरती क्लिक करायचे. सबमिट वरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी पे नाव आणि पे लेटर अशा 2 ऑप्शन दाखवले जातील. आपण याच्यामध्ये नंतरही पेमेंट करू शकता आणि सध्या पेमेंट करायचं असेल तर पेमेंट करावरती गेल्यानंतर तुम्हाला पुढे सीएससीचा जो काही पासवर्ड वगैरे तो टाकावा लागेल. पण आता याच्यामध्ये पे लेटर वरती आपल्याला क्लिक करून ही पॉलिसी आपल्याला अनपेड पॉलिसीमध्ये ठेवायची. जोपर्यंत पुढच्या सूचना किंवा त्याच्यातील काही बदल असतील ते बदल वगैरे लागू होत नाहीत. शक्यतो पॉलिसी सीएससीच्या माध्यमातून सुरुवातीला अनपेडमध्येच ठेवावी, कारण याच्यामध्ये जर काही बदल आले तर ते बदल आपल्याला करता येतील. आता बरेच जण म्हणते मग हा पीक पेरा कसा असतो? पीक पेरा आपण या ठिकाणी पाहू शकता. याच्यामध्ये तुमची किती जमीन आहे वगैरे, कोणत्या गावामध्ये किती सर्वे नंबर, कोणती पिकं पेरलेली आहेत, त्याच्यानंतर त्या पिकाचा पेरणीचा तारीख काय, त्याच्या खालील क्षेत्र किती आहे, याच्यानंतर आपला फार्मर आयडी, आधार नंबर, आपला मोबाईल नंबर, ही सर्व माहिती आणि याच्यावरती आपण सहमतीनं हा पीक पेरा दिलेला आहे, सर्व माहिती बरोबर आहे अशा प्रकारे कन्सर्ट देऊन आपल्याला सही करायची. अशा प्रकारचा पीक पेरा असतो. याचा नमुना आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती मिळेल. जर तो घेता आला नाही तर कमेंट करा, त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला हा पीक पेरा उपलब्ध करून दिला जाईल. मित्रांनो, आता याच्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठीचं आवाहन केलं जाईल. याचा GR येईल. त्या GR नुसार काय काय अटी शर्ती वगैरे असतील त्या सांगितल्या जातील आणि त्या पद्धतीनं ऐच्छिक स्वरूपामध्ये जर तुम्हाला पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्ही हा पीक विमा भरू शकता. कारण याच्यामध्ये ट्रिगर लागू करण्याच्या संदर्भातील वगैरे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्यामुळे शेतकऱ्यांचा याच्यामध्ये सहभाग हा थोडासा कमी होणार आहे, अशा प्रकारची शक्यता आहे. आता तो तुम्ही ऐच्छिक स्वरूपामध्ये भरायचा असेल तर भरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक माहिती होती. आता वैयक्तिक शेतकरी म्हणून जर तुम्हाला हा पीक विमा कसा भरायचा याच्याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. त्याच्याबद्दल सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती घेऊयात. धन्यवाद.